नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपण आज एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहे। तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील संपूर्ण गव्हर्नमेंट MBBS मेडिकल कॉलेजेस जे 42 एवढी संख्या आहे, त्या संपूर्ण मेडिकल कॉलेजेस मधील आज एक मेडिकल कॉलेज आपण घेतो आहे, त्याच्याबद्दल डिटेल्स सगळा स्टडी आपण करणार आहे। एक तर पहिला मुद्दा आजचा जो विषय आहे तो म्हणजे ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई। याच कॉलेजला आपण जे हॉस्पिटल असं सुद्धा म्हणतो। याचा जो कोड आहे, कॉलेज कोड आहे, तो 1101 अशा प्रकारचा। या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध आहे। त्याचबरोबर याची स्थापना 1975 साली झालेली आहे आणि ह्या कॉलेजचा फोटो या ठिकाणी आहे। आपण यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा टॉपिक जो असतो तो आपल्या सर्वांना माहित असतो, तो म्हणजे कॅटेगरी वाईज। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास एकूण 10 कॅटेगरी आहेत, आपल्या सर्वांना माहित आहेत। या कॅटेगरीनुसार ओपन, EWS, ACBC, OBC, VZ, त्याला आपण डी नोटिफाईड ट्राईब्स, NT, BCD आणि SC आणि ST अशा 10 डिव्हिजन मध्ये आपल्याला महाराष्ट्र राज्यामधलं हे जे सर्व कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन असतं त्याचं पर्सेंटेज आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आज आपण हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी असणाऱ्या सर्व कॅटेगरी वाईज राऊंड 1, 2, 3 याच्यामध्ये वुमन आणि जनरलचा, हिली एरियाचा आणि PWDचा कट ऑफ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। यामध्ये जर पाहायला गेलं तर आपण जनरल कॅटेगरीमध्ये या ठिकाणी राऊंड 1 मध्ये हे जे स्कोर आहे तो 574 मार्काला गेल्या वर्षी नीट UG 2025 मध्ये कट ऑफ लागलेला आहे आणि त्याचा जो SML आहे तो 376 आहे। हा ओपन मध्ये सर्व शेवटपर्यंत पाहायला गेलं तर राऊंड 2 मध्ये या ठिकाणी 559 पर्यंत आलाय आणि त्याचा जो SML आहे तो म्हणजे 689 एवढा SML राहिलेला आहे। राऊंड 3 मध्ये त्या पद्धतीने 2 मार्काने इकडे डाऊन आलेलं आहे, त्या ठिकाणी SML ची संख्या। हाच असा वुमनचा सुद्धा कट ऑफ आपण पाहू शकता। कदाचित तुम्हाला हा जर व्हिडिओ उपयोगी येत असेल तर त्यातला स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर EWS कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंड मध्ये 500 जवळपास हा जो कट ऑफ आहे तो 544 आहे। दुसऱ्या राऊंड मध्ये 541 आणि तिसऱ्या राऊंड मध्ये 541 असा कट ऑफ आहे। याचा SML सुद्धा या ठिकाणी आपण दिलेला आहे। वुमन कॅटेगरीमध्ये सुद्धा हा थोडासा डिफरन्स राहतो। या ठिकाणी मात्र व्हेरिएशन्स मेरिट मध्ये पाहायला दिसतंय। या ठिकाणी 541 ला थर्ड राऊंडचा कट ऑफ असताना इकडे 553 राहिलेला आहे। वास्तविक 526 मार्क असणाऱ्या स्टुडंटला सुद्धा आपल्याला ग्रँड मेडिकल कॉलेज म्हणजे जे हॉस्पिटल मुंबईमध्ये आपला नंबर लागलेला आहे। पुढची कॅटेगरी ज्याला आपण SCBC म्हणूया, त्याचे स्कोर जो आहे तो 553, 552 आणि 550 हा राऊंड कट ऑफ रिस्पेक्टिव्हली राऊंड 1, 2 आणि 3 चा कट ऑफ राहिलेला आहे। SCBC म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास। त्याचबरोबर हा जो वुमनचा कट ऑफ आहे तो सुद्धा ऍट पार या ठिकाणी पाहता येऊ शकतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, पुढची जी कॅटेगरी आहे ती OBC कॅटेगरी। OBC म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास, याच्यामध्ये SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास सुद्धा इन्क्लूड होत असते। याचा राऊंड 1, 2 आणि 3 चा कट ऑफ आपण पाहताय। वुमन मध्ये सुद्धा हा कट ऑफ आपण पाहताय। याचबरोबर या ठिकाणी हिली एरियामध्ये 541 एवढे काही स्कोर असणाऱ्या स्टुडंटला सुद्धा मिळालेला आहे। त्यामुळे हिली एरियाचं जे रिझर्वेशन आहे ते व्हर्टिकल नसून हॉरिझॉन्टल असतं। व्हर्टिकल मध्ये हे सर्व 10 कॅटेगरी येतात, हॉरिझॉन्टल मध्ये हिली एरिया, PWD असेल आणि डिफेन्स 1, 2, 3 अशा प्रकारच्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशन मध्ये सुद्धा आपल्याला होते। त्या विद्यार्थ्यांचं 10वी मध्ये आणि 12वीचं शिक्षण, त्याचबरोबर तुमचं डोमिसाईल जर समजा हिली एरियामध्ये म्हणजे डोंगरी विभागामध्ये झालेलं असेल तर तुम्हाला हिलीचं सर्टिफिकेट मिळतं आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये पॅरलल त्याचबरोबर हॉरिझॉन्टल 3% तुम्हाला हिली एरिया रिझर्वेशन असतं। पुढची कॅटेगरी VJ, त्याला आपण विमुक्त जाती असं म्हणतो, त्यालाच इंग्लिशमध्ये डी नोटिफाईड ट्राईब्स असं म्हणतात। याचा जो कट ऑफ आहे त्याचा SML जो आहे हा SML या ठिकाणी दिलेला आहे। राऊंड 1, 2, 3 मध्ये आपण पाहायला गेलं तर 541, 525 आणि 525 असा रिस्पेक्टिव्हली राऊंड 1, 2 आणि 3 मध्ये कट ऑफ राहिलेला आहे। त्यानंतर NTB या कॅटेगरीसाठी 529 हा कट ऑफ राहिलेला तिन्ही राऊंड मध्ये। फिमेल कॅटेगरीमध्ये मात्र
28 एवढा कट ऑफ राहिलेला आहे. NTC या कॅटेगरीसाठी 556, 52 आणि 52. त्यानंतर फिमेल कॅटेगरीमध्ये मात्र 500 जवळपास 546 पर्यंत कट ऑफ आला. या ठिकाणी पुढे SML सुद्धा दिलेला आहे. SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर. याचा अर्थ असा की तुमच्या राज्यामध्ये तुमचा क्रमांक टोटल किती आहे हा सुद्धा आहे. बऱ्याच वेळा हा कट ऑफ सुद्धा बऱ्याच वेळा तो तुम्हाला उपयोग येतो. आता सध्याच्या मितीला ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागेल त्यावेळेस तुमच्या स्कोअर कार्डवरती तुमचं नाव, तुमचं वडिलांचं नाव, त्याचबरोबर तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर येईल. त्यानंतर पर्सेंटाईल येईल, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री या सर्वांचं पर्सेंटाईल आणि तुमचा स्कोअर येईल आणि तुम्हाला एक युनिक रँक दिला जातो. त्या रँकलाच आपण ऑल इंडिया रँक म्हणतो. आणि याच्या बेसिसवरती ज्यावेळेस आपण सीईटी सेलकडे, महाराष्ट्र सीईटी सेलकडे ज्यावेळेस mahacet.org.in या वेबसाईटवरती ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस तुम्हाला एक युनिक नंबर येतो, त्याला SML असं म्हटलं जात असतं. त्यानंतर पुढची कॅटेगरी NTDI. ह्याच्यामध्ये आपल्याला 502 आणि या ठिकाणी 500 थोडं चुकलंय, 502चा कट ऑफ राहिलेला आहे. आणि या ठिकाणी सुद्धा हा जो आहे तो इकडे झालेला आहे बहुतेक. NTDचा सुद्धा हा कट ऑफ या टाइप मध्ये राहिलेला आहे. SC कॅटेगरीमध्ये पाहायला गेलं शेड्यूल कास्ट असं म्हणतात. या ठिकाणी 514, 493 आणि 492 या ठिकाणी 502 पर्यंत फिमेल कॅन्डिडेट मध्ये आपल्याला कट ऑफ राहताना पाहिलेला आहे. याचा SML आपल्याला पाहू शकता. ST शेड्यूल ट्राईब्स मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 7% आरक्षण असतं, त्यामुळे या ठिकाणी कट ऑफ जरा डाऊन साईडला लागतो. 417, 416च्या आसपास एवढा स्कोर असणाऱ्या स्टुडंटला महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज हे आपल्याला मिळालेलं आहे. बऱ्याच वेळा या सर्व गोष्टी पाहत असताना या कॉलेजचा जो फोटो आहे हे आपण पाहू शकता. त्याचबरोबर याची स्थापना सर्वात जुनी आहे, JJ हॉस्पिटल आपण याला म्हणतो. आणि ह्या JJ हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन घेण्याची इच्छा खूप साऱ्या विद्यार्थ्यांची असते. बऱ्याच वेळा ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपल्याला महाराष्ट्र राज्यामधल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधल्या मुंबईमध्ये द ग्रँड मेडिकल कॉलेज यामध्ये हॉस्टेलची पण सुविधा उपलब्ध आहे. आणि याची स्थापना सर्वात जुनी आहे. महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं कॉलेज असं म्हणता येईल. याचा जो कॉलेज कोड आहे तो आपल्याला 1101. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ग्रँड मेडिकल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई याचा अभ्यास आपण केलेला आहे. कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जरूर हे करा. तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना त्याचा कट ऑफचा समजा एकंदरीत याचा जो सगळा डिटेल्स जर हे करायचं असेल तर तुम्ही 100% त्याचा जो स्क्रीनशॉट आहे घेऊ शकता. आपला हा चॅनल तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. या निमित्तानं एवढेच. जय हिंद, जय महाराष्ट्र.